हो हो, त्यांनी हे केले ते. आवाज कमी कर कुठे. याचा क्लास સારું છે બસ. આમ बटन व्हॉल्यूम लिहिलेलं असते. शुभ सकाळ सगळ्यांना. शुभ सकाळ. सूर्य नमस्कार. शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ सकाळ. आणखी 1 मिनिट वाट बघूया आपण, सगळेजण जॉईन होत आहेत का? ओके. एकच मिनिट, आपण 1 मिनिटात सुरू करूया. ओके. प्रार्थना कोणाकोणाला पाठ आहे? कोणालाच नाही आणखी पाठ झाली? तनुषला पाठ आहे. तनुष पहिल्या वर्गात पण तनुष म्हणाला होता. ओके. दुसरी कोणीच पाठ केली नाहीये? He's a bossy थांब, थांब, थांब. कधी तू म्हणशील राज? ओके. सुरू करूया आता, पण आता वेळ झाली बराच. सुरू कर इरा, काही हरकत नाही आहे. आणि जिथे चुकेल तिथे मी तुला सपोर्ट करतो. ओके. तनुष तू पण म्हणू शकतोस. ओके. कर इरा, सुरू कर. He's a bossy प्रार्थना धर्मजाती प्राटू भाषा द्वेष सारी संपुटे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुने
अरपुरा पसरो पजापस शुट्ट तेज चांदणे मानसादी मानसाची मानसा समवागणे हीच माझी प्रार्थना. भोवताली येतं भोवताली दाटला अंधार दुःखा. नाही. सगळ्यांनी प्रार्थना म्हणायची. हात जोडून बसा सगळ्यांनी व्यवस्थित. तनुज व्यवस्थित हात जोडून बसा आणि सगळ्यांनी म्यूट वरती असलं तरी प्रार्थना म्हणायची. ओके म्हणा. मी म्हणतोय माझ्या सोबत म्हणा. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. ओके. फक्त तनुषला पाठ आहे प्रार्थना आणि इरा तुला पहिलं कडवं पाठ आहे बरं का. छान म्हणालीस. आणि दुसरे पुढचे कडवे पण सगळ्यांनी पाठ करा. आणि आता मी पुढच्या वर्गापासून प्रत्येकाला कंपल्सरी म्हणायला लावणार आहे प्रार्थना. ओके. कारण तुमच्या परीक्षेमध्ये प्रार्थना विचारली जाते. प्रार्थनेला मार्क असतात त्यामुळे सगळ्यांनी पाठ करायची प्रार्थना. ओके. स्वरित पुढच्या वर्गात तू प्रार्थना म्हणशील. ओके. पहिलं कडवं पाठ करू नये. ठीक आहे. थम्स अप कार पक्का. एक कडवं तरी पाठ झालं पाहिजे. ओके. आणि मी सांगेल तुला जिथे चुकेल वगैरे तिथे. झाली तर पूर्ण कर किंवा पहिलं कडवं तरी आलंच पाहिजे. ओके. छान. चला मागचे 2 वर्ग आपले झाले नाहीये तर आपण पहिल्यांदा रिव्हिजन घेऊया मागच्या वर्गांमध्ये काय काय झालं त्याचं. सध्या व्यवस्थित बस बाळा. ओके. तर मला कोण सांगेल आपल्या पहिल्या वर्गामध्ये आपण काय शिकलो होतो. हँड रेज करा. कोण सांगेल. आरुष. ओके आरुष सांग. आपण शिकलो होतो आ इ ई लेटर्स. ओके. हे आपण मागच्या वर्गात शिकलो होतो. ओके. आणि त्याच्या मागच्या वर्गात आठवतंय नाही. कोणालाच नाही आठवत. सगळे विसरून गेले 2 आठवड्याच्या सुट्टीमुळे. तनुष सांगतोय. सांग तनुष. म्यूट वरती आहेस बाळा तू. अनम्यूट कर. आ इ ई चे लेटर्स. ची लेटर आपण मागच्या वर्गात शिकले होते आणि त्याच्या पहिल्या वर्गात आठवतंय का आपण काय शिकलो होतो. आणखी एक दिशा शिकलो होतो. बरोबर. दिशा उपदिशा आठवतात सगळ्यांना. बरोबर ना. कोण सांगेल. तनुष सांग. कुठल्या 4 दिशा होत्या. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. बरोबर. आणि उपदिशा आठवतात का तुला. वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य नैऋत्य. बरोबर. आणि शेवटची आग्नेय. ओके. इरा तू अनम्यूट कर. तू 4 दिशा सांग. कुठल्या कुठल्या दिशा आहेत. आता तर विषय सांगितलं त्या 4 दिशा. पूर्व उत्तर दक्षिण पश्चिम. पश्चिम. आणि पूर्व दिशा कुठे असते आठवतंय का. आपण शिकलो होतो. कुठल्या दिशेला पूर्व दिशा म्हणतो आपण. सूर्य. ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या दिशेला आपण म्हणतो पूर्व दिशा. बरोबर.
आणि आता म्यूट कर इरा तू. ओके हरुष अनम्यूट कर. ओके. आणि पश्चिम दिशा कुठे असते हरुष? सूर्य उगवतो ती पूर्व दिशा, बरोबर? इराने सांगितलं. आणि 4 दिशा तर ऋषी सांगितल्या, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर पश्चिम दिशा कुणीकडे असते? सूर्य मावळतो तिथे. बरोबर, जिकडे सूर्य मावळतो ती पश्चिम दिशा, बरोबर. 4. आणि तुला उपदिशा सांगता येतील का? 4 उपदिशा सांग. वायव्य, आग्नेय, ईशान्य, नैऋत्य. बरोबर, छान. सध्या अनम्यूट कर. थोडं जोरात बोलत कळलं का? सध्या माझा आवाज येतोय? अनम्यूट कर. हा हो. ओके. 4 दिशा आणि उपदिशा सांग. पूर्व, पूर्व, पश्चिम, पश्चिम, दक्षिण दक्षिण, आणि उत्तर. उत्तर. बरोबर, ओके. आणि दक्षिण दिशा कोणीकडे असते? पूर्व आपण शिकलो की जिकडे सूर्य उगवतो ती पूर्व, जिकडे सूर्य मावळतो ती दक्षिण, बरोबर. जिकडे सूर्य मावळतो ती पश्चिम. आणि दक्षिण कुणीकडे असते? दक्षिण. आपण शिकलो होतो ना की आपण सूर्याकडे तोंड करून उभे आहोत असं समजायचं, आणि त्यावेळेस दक्षिण दिशा कुठल्या बाजूला येईल? उजव्या बाजूला की डाव्या बाजूला आपल्या? जर जिकडे आपला उजवा हात असेल तिकडे दक्षिण दिशा येईल. ओके. आणि जिकडे आपला डावा हात असेल तिकडे उत्तर दिशा येईल. ठीक आहे. स्वरित अनम्यूट कर. तर तू सांगितलंस की मागच्या वर्गात आपण अ आई लेटर शिकलो होतो, बरोबर? स्वर शिकलो होतो. आता मी बोर्डवरती काही स्वर काढेन, ते ओळखायचे आणि सांगायचे कुठले स्वर आहेत ते. ओके. तुला स्वर सांगता येतील पूर्ण 14चे स्वर? स्वर. अ पासून सुरू करतो आपण. अ आ, आ, हम्म, ई, ई, उ, ऊ, रू, ए, ऐ, औ, आ. नाही असं नाही. हे बघ, अ आ, मग आ, ई ई, ई ई, ई आणि ई असा असतो. दीर्घई मोठा असतो. ई, उ ऊ, 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 रू, रू, त्यानंतर ए आय, ऐ, ओ आओ, ओ, ओ आओ आओ औषध, ओ, आओ, औ, आहा. आहा. आणि त्यानंतर दुसरे एक आपण इंग्रजी भाषेतले आ. आणि आ. करेक्ट. आता मला ओळखून दाखव हा बोर्डवरती मी काढलेला स्वर कुठला आहे. ओके. चेक कर बोर्ड. मोठा थोडं बोला. आता कुठला आहे? हा कुठला स्वर आहे? हो बरोबर. आता तुम्ही म्यूटवरती जा. अनन्या अनम्यूट कर. हा कुठला स्वर आहे ओळख? आ. आणखी एक स्वर काढतो हा, तो पण ओळखून दाखव. ओके. हा कुठला आहे? औ. हे बघ, अच्या डोक्यावरती अर्धा चंद्र दिलाय मी असं. मोठा काढून दाखवू का? हा झाला अ. आ तू बरोबर ओळखलास, आणि त्याच्या डोक्यावरती अर्धा चंद्र. औ. हा आव असा असतो बाळा. अ काढला, त्याला मात्रा काना दिला, आणि त्याच्या डोक्यावरती 2 मात्रा दिली की तो होतो आव. ओके. आणि एक मात्रा असेल तर तो ओ होतो, बरोबर. हा अर्धा चंद्र दिल्यानंतर काय होतो? आ. आपण म्हणतो ना ऑक्सिजन आ, तसा.
आणि जर मी हा ऑक्टोपस. ऑक्टोपस पण बरोबर. आणि हा जर मी काना काढून टाकला, ओके, तर काय होईल? ओ. ऍ ऍ. ऍ होईल बरोबर. म्हणजे आपण काय म्हणतो, ऍक्टिंग, ऍक्टर असं म्हणतो ना आपण, ऍक्ट कायदा वगैरे. हो, ठीक आहे, म्यूट करा. ऋग्वेद अनम्यूट कर. हा नाही नाही, मी आता दुसरा स्वर काढतो, तो ओळखतो. ओके, हा कुठला स्वर आहे? उ. ऊ, बरोबर. आणि हा उ. ऊ, बरोबर. एक ऱ्हस्व ऊ आणि एक दीर्घ ऊ. आणि आता हा ओळख स्वर ओळख. ए. ए. आणि त्याच्या डोक्यावरती मात्रा दिली तर आय. आय, बरोबर. छान. विराज अनम्यूट कर. तुला स्वर माहिती आहेत विराज? स्वर माहिती आहेत तुला? ते आ पर्यंत ओळखू शकशील? काय? अनन्या म्यूट कर. मी विराजशी बोलतोय. ओके, तुझा आवाज येत नाही विराज, मोठ्याने बोल. तुला स्वर येतात? येतात, ओके. मग मी स्वर काढल्यानंतर ओळखून दाखवशील? हा स्वर ओळखा. बरोबर. आहा. हा, करेक्ट. छान, व्हेरी गुड. आरुष अनम्यूट कर. ओके, हे स्वर ओळखून दाखव आरुष. आ. कुठला स्वर आहे? ओ. हो, करेक्ट. आणि त्याच्यावर तिसरा मात्रा दिला तर औ. औ. ओके, छान. तर आपण मागच्या वर्गात स्वर शिकले होते, बरोबर? तर या वर्गात आपण काय करूया, स्वरांसोबत आता व्यंजन पण शिकून घेऊया. सगळ्यांकडे नोटबुक आहे? नोटबुक आणि पेन मी ठेवायला सांगितलं होतं. ओके, मला फक्त एकच मिनिट द्या, मी एका मिनिटात आलो. ओके, आपण स्वर सुरू करूया एकाच मिनिटात. ओके, तर आपण स्वर शिकले होते, बरोबर? आणि 14च्या 14 स्वर शिकले होते. आता आपण या वर्गात घेऊया व्यंजन. ओके, एक एक व्यंजन हे करूया आणि मध्ये शिकूया, त्याप्रमाणे प्रॅक्टिस करूया आपण. ओके, तर पहिलं व्यंजन आहे क. सगळ्यांनी लिहा माझ्या मागे. क. ख.
ग घ आणि हे अनुनासिक न्य. ओके, ढ काढून इथे एक अनुस्वार आहे. ओके, क ख ग घ ञ. झालं लिहून सगळ्यांचं? नाही. ओके, लिहा सापाशी. कोणाचं झालंय पूर्ण? दाखव स्वरी, ऋग्वेद दाखव. थोडीशी पुढे आण कॅमेऱ्याच्या जवळ. सॉरी. ओके, छान स्वरी. ऋग्वेद थोडीशी वरती कर तुझी नोटबुक. हा, आधी धरली तर तिथेच धर, थोडीशी पुढे आण पुढे आणि थोडंसं वरती कर. ओके, छान छान. ओके, तनुष तुझं दाखव. तुझं पण झालंय ना? दाखव. खराब होते. तुझं दाखवतो. ओके, दाखव. छान तनुष. कोणाचं बाकी आहे आता? सगळ्यांचं झालं लिहून? हो. ओके, चालेल. मग पुढचे स्वर घेऊया आपण. ओके, ठीक आहे. पुढच्या स्वरांचा वर्ग आहे च. परत 3 दिली का? 3 नाही पाहिजे. हीच आहे. अरे थांब थांब इथं थांब. च छ असं गोल काढायचा. छोटीशी रेषा असते. ज झ आणि या वर्गातला अनुनासिक आहे ञ. ओके, च छ ज झ आणि ञ. ओके, झालं लिहून सगळ्यांचं? झाला. तर आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया आता की क झाला. कुठे वापरतात, क पासून कुठले शब्द होतात. म्यूट राहायचं स्वरीत. ओके, जेव्हा विचारेल तेव्हाच अनम्यूट करायचं, अदरवाईज डिस्टर्ब होतं सगळ्यांना. अनन्या अनम्यूट कर. हा, आता हा पहिलं अक्षर कुठलं, पहिलं व्यंजन काय होतं? क. बरोबर. हो. क. क पासून काही शब्द आठवतात का तुला? सांगशील? क पासून आपण चहा कशाने पितो? कप. कप. बरोबर. आणि फुलांचा राजा कुठलं फुल असतं? कैची पण. कैची. बरोबर. क पासून कैची पण होतं. क पासून कप, कैची. आणि एक फूल असतं, मोठं फूल, ज्याच्यात लक्ष्मी असते, लक्ष्मी देवी निवास करते. कमळ. कमळ. बरोबर. क पासून कमळ. आणखी आठवतात काही शब्द? भाजी करते आई, कशात भाजी करते? असे ज्याच्यामध्ये फ्राय करतो आपण स्वयंपाकघरात. कढी. कढई. बरोबर.
तर हे क पासून सुरू होणारे सगळे शब्द आहेत. कढई, कप, कमळ, ओके, कैची, कधी कारलं पण होतं कारलं. कारलं, बरोबर, कारल्याची भाजी. छान छान, 5 शब्द झाले. तर तिथे जिथे जिथे हे शब्द सुरू होतात तिथे क चा उपयोग होतो. ओके, छान, अनन्या. आता इरा अनम्यूट कर. इरा, तुझा व्हिडिओ ऑफ दिसतोय. बहुतेक नेटचा काहीतरी इश्यू आहे. तनुष अनम्यूट कर. हा, पुढचं व्यंजन काय? ख, बरोबर. ख, ख पासून काही शब्द सांगशील? जसं ख पासून कुठला शब्द होतो? माझ्या हातामध्ये काय आहे? कशाने लिहितोय? खडी खडू, खडू, खडू बरोबर, खडू. ख पासून खडू. ख पासून काय असतो? आणखी दुसरा शब्द आठवेल? खण. खण माहितीये का? खण कशा म्हणतात? ओके, एक कपड्याचा प्रकार असतो चोळीचा. चोळी म्हणून त्याची ती खणाच्या कपड्यापासून बनवतात. ओके, त्याला खण म्हणतात. परत एक बैलगाडी, बैलगाडीला दुसरा पर्यायी शब्द पण एक आहे, खटारा म्हणतात. ओके, ख पासून खटारा पण होतो, खडू होतो, खण होतो किंवा खान. आपण आठवतो सोनं वगैरे कशातून काढतात? सोनं किंवा लोखंड हे कशातून निघतं? खान, खाणीमधून, बरोबर, खान म्हणतो. तो पण ख पासून सुरू होतो. ओके, असे शब्द लक्षात ठेवायचे की प्रत्येक व्यंजनापासून कुठले कुठले शब्द येतात. ओके, चालेल. आता कोण अनम्यूट करते? ऋग्वेद अनम्यूट हो आणि पुढचं अक्षर घे. अनम्यूट कर ऋग्वेद आणि ग वरची अक्षर सांग. ग पासून बनणारे शब्द. म्यूट वरतीच आहेस ऋग्वेद तू आणखी. अनम्यूट कर. आवाज येतोय माझा ऋग्वेद? हा, ग. तिसरं अक्षर कोणतं आहे? ग, बरोबर. तिसरं म्हणजे गाजर गाजर, बरोबर. आणखी विद्येची देवता कोण आहे? आणि गणपती गणपती, बरोबर. गणपती, गणेश, गजानन हे सगळे नाव ग पासून सुरू होतात ना. आणखी आणखी कुठले शब्द आहेत? आणि आपण आकडेमोड शिकतो. 1, 2, 3, 4 वगैरे असे आकडे करतो, बेरीज करतो. त्याला काय म्हणतात त्या विषयाला? गणित, बरोबर. गणित करतो, बरोबर. आणखी आठवतात का शब्द ग पासनं? आणि ग विष्णुदेवाचं वाहन कोणतं पक्षी असतो? गरुड. गरुड गरुड, बरोबर. छान. अशी 4-5 शब्द लक्षात ठेवायची प्रत्येक व्यंजनापासून, म्हणजे आपल्याला गणपती झालं, गजानन झालं, गणेश नाव आहेत. गणपती, गरुड, गाजर. पुढचा शब्द काय? आता ऋग्वेद म्यूट कर. विराज अनम्यूट कर. पुढचं व्यंजन आहे घ. घ पासून शब्द सांग विराज. घर घर, बरोबर. आणखी पक्ष्यांच्या घराला काय म्हणतो आपण? चिमणी वगैरे कशात राहते? घरट म्हणतो ना आपण, बरोबर. चिमणीचं घरट असतं. तर घर झालं, घरट झालं. आणि हातामध्ये आपण काय घालतो? वॉच. वॉचला मराठीत काय म्हणतात? घड्याळ घड्याळ, बरोबर. किंवा घडी, घडी पण म्हणतात. ओके, आणखी कुठला शब्द आठवतोय घ पासनं? ठीक आहे, चालेल. तुझं लिहून झालेत सगळे स्वर? व्यंजन लिहून झालेत ना बरोबर सगळ्यांसोबत विराज? ओके. इरा अनम्यूट कर. माझा आवाज येतोय आता? हा. तर त्याच्या पुढचं जे अनुनासिक आहे सगळ्यात शेवटचं ते आहे ङ, बरोबर. कसा उच्चार करणार?
त्याचा उच्चार नाकात नव्हतो, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो अनुनासिक. ग. ओके. ग. ग म्हणजे जसं की ते वाङ्मय शब्दात येते, वाङ्मय असं म्हणतात. ओके ओके. हा, त्याच्या शब्द लिमिटेड आहे. आपण पुढचं व्यंजन घेऊ. पुढचं व्यंजन कुठलं आहे? याला काय म्हणतात? काय म्हणतात? ज्याला मी गोल केले त्याला च. च किंवा च. तर च पासून शब्द सांग आता. आपल्याला हाताने जेवायचं नसेल तर सूप कशाने पितो आपण? चम्मच. चमचा. बरोबर. चम्मच आपण हिंदीत म्हणतो. बरोबर. तो पण च पासून सुरू होतो. आणि मराठीत काय म्हणतो? चमचा. बरोबर. आणि आपण घरी कोणी पाहुणे आले तर बसायला काय अंतर तो? खीर. च. च. च पासून. चटई. बरोबर आहे की नाही? चटई पण शब्द चटई अंतरतो ना आपण. चारट. आणखी सकाळी उठल्यानंतर मोठी माणसं काय पितात? चहा. चहा. बरोबर. चहा पण च पासून सुरू होतो. बरोबर. आणखी आठवतोय कुठला शब्द च पासून? डोक्यांमध्ये लहान मुली काय वापरतात असं? डोक्यांमध्ये वगैरे केसांमध्ये वगैरे टाकलं की असं चमकतं छान छान, त्याला काय म्हणतात? चमकी. बरोबर. चमकी. तर असे शब्द लक्षात ठेवायचे. चमचा, चटई, चमकी, चकाकी. हे च पासून. पुढचं कधी लिहिणार? हे झालं. एकदा आपल्या लक्षात आलं, समजलं की आपण पुढचं लिहूया. ओके. कोणाला लिहायचे पुढचे व्यंजन? सध्या अनम्यूट हो. आता पटापट घेऊया आपण. कोणाला तरी घाई झाली पुढची व्यंजन लिहायची. ओके. सध्या अनम्यूट हो. पुढचं व्यंजन कुठलं आहे? छ. बरोबर. छ पासून कुठले कुठले शब्द होतात? छत्री. छत्री. बरोबर. चमचा. काय म्हणाली? छत्रीच्या नंतर काय म्हणाली शब्द? छमछम. बरोबर. पाऊस कसा पडतो? छमछम. बरोबर. आणि छत्री, छमछम. मला अजून नाही माहिती. नाही माहिती? हो, कमी शब्द आहेत थोडेसे छ पासून. ओके. चल पुढचं व्यंजन घे. ज. ज पासून शब्द सांग. ज. जहाज. ज पासून जहाज. आणि आपण काय करतो? देवाचं सतत नाम घेणं, त्याला काय म्हणतात? जप. जप जप. ते ज पासून झालं. जप जप. जप जप चालणे, जप करणे. किंवा रामायणामध्ये एक पक्षी होता बघ. काय म्हणाली? जग. जग. बरोबर. जगचे दोन वेगवेगळे अर्थ होतात. जग म्हणजे पूर्ण वर्ल्ड पण होतं, आणि पाणी होतात तो जग पण होतं. बरोबर. जग. एक पक्षी आहे, एक पक्षाचं नाव पण ज पासून सुरू होतं, ज्याने रावणासोबत युद्ध केलं होतं. रावण जेव्हा सीतेला पळवून नेत होता, त्याचं नाव काय होतं? रावण. जटायू. ओके. जटायू. हा, तो पण ज पासून सुरू होतो. ओके. चालेल. जचं कोण सांगेल? तनुष. माहित नाही. झचा शब्द माहिती नाही? झ पासून जबला, जगा. ओके. झाड. झाड. हे झचे शब्द. ओके. आणि ह्या निय, जसा हा अंग चे खूप कमी शब्द आहेत, तसे ह्या नियचे पण खूप कमी शब्द आहेत. ओके. ते आपण शिकूया. चला आता पुढचे दोन व्यंजनाचे हे घेऊया वर्ग. ओके. क आणि च चा वर्ग झाला. आता त्याच्यानंतर टच. ओके.
ठ Bus. ड ढ आणि न. ओके. ठ ठ ड ढ न. आणि त्याच्या पुढचा वर्ग आहे त थ सर मी मध्येच बाहेर क्विट झाला. स्वर ठीक आहे, काय हरकत नाही स्वर. ओके. आपण त्याच्यानंतर त्याच्या पुढचे हे दोनच वर्ग आहेत. ओके. ट पासून सुरू झाले. ओके स्वरित. हो. त थ द ध आणि न. Salah. तनुष झालं का तनुष? Dalam. तुला येतात का पूर्वीपासून स्वर सगळे, व्यंजन सगळे? Kita. न पर्यंत येतात. ओके. माझं सगळे झाला. विराजचं पण झालं. ओके. आता आपण तनुषशी बोलूया. ओके. तनुष म्हणून दाखव. क पासून म्हणून दाखव ज्ञ पर्यंत. पर्यंत. हा. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा क क ग ग ञ च च ज ज ञ ट ट ड ड न त त द द न प प ब ब म य र ल व श श स ह ळ. शेवटचे दोन च्या नंतर क्ष क्ष ज्ञ. ज्ञ. ओके. क्ष क्षत्रियाचं आणि ज्ञ ज्ञानेश्वराचं. ओके. ते शेवटचे दोन व्यंजन क्षत आणि ज्ञ. छान तनुष, मस्त म्हणाला. ओके. आणि ओळखता पण येतात तुला? मी जर कुठलं व्यंजन लिहिलं तर ते तुला ओळखता येईल? ओके. मग हे ओळखून दाखव मला. बरोबर. आणि हे असं केलं तर नाही. हे फ. बरोबर. फ फ. आणि हे ओळख. बरोबर. छान. आणखी कोणाला येतात व्यंजन सगळे? तरुष सोडून कोणाला येतात का व्यंजन? हात वर करा. ख पूर्ण ख य च छ छ छ द. नाही, उलट सुट होते. इरा उलट सुट होते. ओके. बघ, क पासन म्हण. मी म्हणतो माझ्या मागे म्हण. क क ख ख ग ग घ ख ञ. य. आणि च च छ च छ छ छ छ ज च झ झ ञ. य. ओके. गुड.
आता स्वरित अनम्यूट हो. लिहून झाले सगळे व्यंजन? हा. ओके. आणि आता बोर्डवर जे दिसतात ते म्हण पुढे. ओके, वाचून दाखव. येतील तुला वाचता? ट ह हम्म ड हम्म ध ढ. ड ओके, ड आणि ढ ढ उच्चाराने ढ फरक आहे. ओके? न न बरोबर. आणि हे ट पुढचं हम्म थ थ ड नाही, त थ द ध द द द हा, आणि त्याच्या पुढचं ध. ओके, ध ध आणि न हे न. ओके, परत एकदा म्हणशील. त त थ थ थ थ थ थ द द ध ध ध ध न न त थ द ध न. असं फास्ट मध्ये. थ थ ढ ढ न थ थ ड ड न. करेक्ट. चांगला प्रयत्न केला. अनन्या कुठे? हा चला हे करा, म्यूट करा, सुरू म्यूट करा, आपल्याला दिसतो. अनन्या अनम्यूट कर. केलं. ओके, पहिली ओळ म्हणून दाखव. ट त ठ थ ड ड ढ ढ न न त त थ थ द द ढ ध न. न. ओके, ट वरचे दोन शब्द सांगशील पटापट? ट ठ ड ढ न त थ द ध न. हो हो, नाही, ट वर ट पासून सुरू होणारी शब्द सांग. ट पासून सुरू होतील असं. आता टमाटर. टमाटर बरोबर. आणि आपण काय खातो उन्हाळ्यामध्ये? फळ खातो, एक थंड असतं ते, आतनं लाल असतं आणि वरतून ग्रीन असतं. टरबूज. टरबूज बरोबर. आणि अशी एक चापट मारली तर त्याला काय म्हणतो? काय मारली? टपली बरोबर. हा, आणि टोपली पण असते, फुलांची टोप. ओके, टॉवेल. टॉवेल पण होतो. हो, ट आणि ऑ आला की टॉवेल बरोबर. छान. ऋग्वेद अनम्यूट कर. वाचून दाखव पूर्ण स्वर ट पासून. ट ट ड ड न. नाही, सावकाश, एक एक सावकाश. ट ट हा ट नाही, ठ ठ थ नाही, ठ ठ अशी जीभ अशी वरच्या दातांना लावा. हा, ठ ठ ट ठ ट ठ हा, ड ठ ड ड ढ ड ध ढ ड ढ ढ ढ हा, हे बघ, या दोन्ही मध्ये फरक आहे. हा आहे, हा आहे ड. ओके, हा हा जो आहे तो ड हा आणि हा पुढचा ढ ढ असं. म्हण. अन्न. हा, पहिल्यापासून म्हण, व्यवस्थित सावकाश म्हण, काही काही नाही. ट ट ठ ठ ड ड ड ढ ड ढ ढ ढ ढग ढग म्हणतो ना आपण, ढग. ड हा, तसा ढग. न. न ओके, हा, पुढचे म्हणा. त त त थ त नाही, थ थ अशी दोन्ही दातांना जीभ धरायची. थ असं. थ थ द द ध द न्य ध ध म्हणजे धरण, धरणे, ध धावणे, ते ध. ध ओके, ध आणि न. न्य. ओके, छान. थोडस सराव कर म्हणजे येऊन जाते. ओके, कोणाचं राहिलं रिव्हिजन? सध्याचं झालंय का? सध्या अनम्यूट कर. कुठे फिरते वर्ग सोडून? चल, हे स्वर वाचून दाखव. ट
ध ध थ ध ड ध ढ ध न्य न न त थ थ थ द ध ध ध न. न. ओके गुड, छान. आरुष अनम्यूट कर. हा, आरुष म्हणून दाखव. ट आवाज येत नाही आरुष तुझा. ट ठ ठ म्हण माझ्या मागे. ट ठ ड ढ न. थोडस आवाजाला काहीतरी इश्यू आहे, इंटरनेटचा काहीतरी इश्यू आहे वाटतं. तुझा आवाज येत नाही आमच्यापर्यंत. ओके ठीक आहे. म्यूट. तर आतापर्यंत आपण काय शिकलो? स्वर आणि क ते न पर्यंतचे व्यंजन शिकलो. ओके, आतापर्यंत वर्गात कोणीच ग्रहपाठ पाठवला नाहीये. ग्रहपाठ सगळ्यांनी जो सांगितलाय तो करायचा आणि पाठवायचा. ओके, सगळ्यांनी आपण जे आतापर्यंत स्वर शिकलो ते स्वर 14 स्वर आणि जे व्यंजन आपण शिकलो क ख ग घ न ते न न नळाचा पर्यंत. बरोबर. तर हे सगळे व्यंजन आणि स्वर 2-2 वेळा लिहून पाठवायचं वर्गामध्ये फोटो काढून जिथे लिहिले त्याचा. ओके, म्हणजे सगळ्यांची रिव्हिजन होईल आणि सगळ्यांना स्वर आणि व्यंजन पाठ होतील. ओके, आणि मग आपल्याला वाचनाला सुरुवात करता येईल. तर हा ग्रहपाठ आतापर्यंत कोणीच ग्रहपाठ पाठवला नाहीये. सगळ्यांनी ग्रहपाठ करायचा. मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना, एक चित्र होतं त्याच्यावरती स्वर लिहा आणि त्याची टोपी बनवा पुस्तकामध्ये तुमच्या आणि त्याचा फोटो पाठवा. सगळ्यांनी वेळेवर ग्रहपाठ करायचा आणि पाठवायचा. ओके, ठीक आहे. बाकीचे जे व्यंजन बाकी आहेत ते आपण पुढच्या वर्गात घेऊया. कारण एकाच वर्गात सगळे व्यंजन घेतले तर खूप गडबड आणि घाई होईल. ओके, फक्त आता मी काही व्यंजन देतो त्याच्यावरनं काही शब्द शिकूया. ओके, त व्यंजन शिकलं ना आपण. त पासून 2-3 शब्द शिकूया आपण. ओके, कोण सांगेल त पासून शब्द? तलवार. तलवार. ओके. तराजू. तराजू. गुड. तबला. तबला. छान स्वर. दारा. तारा. बरोबर. अनन्या, तुला सांगायचा होता कुठला शब्द? सांग. तू म्यूट वरती म्हणा. अनम्यूट. तबला. सांग अनन्या. तिकडे. बरोबर. तकडी. तो क पासन झाला. तनुष. बरोबर. तकडी. तकडी. काय असतं तकडी? असते ना, असं पण इथं एक असते इथे एक असते. तबकडी म्हणायचंय का तुला? जी अवकाशात असते ती तबकडी म्हणतात त्याला. ओके, तबकडी म्हणतात. ओके, छान. आता ऋग्वेद तू अनम्यूट कर आणि 2 शब्द सांग थ पासनं. थ थ नाही थ पासनं शब्द सांग. थ पासनं सुरू होणारे शब्द. पक्ष्यांचा थवा, तर जसं थवा, थडगे तसं. टमाटर. नाही थ पासून टमाटर ट पासून सुरू होतं. बरोबर. तबला. तो पण त पासून सुरू होतो. बरोबर. तबला. बरोबर.
थोपटणे, आई झोपताना तुम्हाला थोपटते ना अशी, बरोबर ना? किंवा तू काय खातो? थालीपीठ, बरोबर? हा, ते थ पासून सुरू होतात शब्द. ओके, असे. अनन्या अनम्यूट कर हो आणि द पासूनचे शब्द सांग. ऑलरेडी अनम्यूट आहे. हा, द पासूनचे शब्द सांग. द पासून सुरू होणारे. देव, तसे. देव कुठे असतात? मंदिरालाच आपण काय म्हणतो? देऊळ म्हणतो ना. आणखी सांग. आपल्या तोंडामध्ये काय असतात? आहे व्हाईट व्हाईट काय आहे आपल्या तोंडामध्ये? दात. दात. दात पण द पासून सुरू आहे, बरोबर? दसरा. दसरा सण, छान. दसरा पण येते. हो हो, दसरा पण बरोबर आहे तनुष. ओके, दात. दात. द से दिवाळी. द पासून दिवाळी. हिंदीमध्ये आपण द से म्हणतो आणि मराठीत काय म्हणतो? द पासून. ओके, द पासून दिवाळी. दिवाळी पण छान आहे, छान. तर असे शब्द शोधायचे. आपण जे जे व्यंजन शिकले ना त्याच्यापासून कुठले कुठले शब्द बनतात ते असे आठवायचे, म्हणजे पटापट ते व्यंजन आपल्याला लक्षात राहतात. ओके, ठीक आहे. तर ग्रहपाठ सगळ्यांना सांगितला, यावेळेस सगळ्यांनी ग्रहपाठ करायचा. ओके, ग्रहपाठ करायचा 2 वेळा, सगळे स्वर आणि व्यंजन जेवढे आपण शिकले तेवढे लिहायचे आणि वर्गात पाठवायचा फोटो. ओके, हो सर. आणि प्रार्थना कोण म्हणणार आहे? स्वरित ना? स्वरित पुढच्या वर्गात प्रार्थना म्हणणार आहेस. ओके, कडवं पाठ करून ये पहिलं. झाली तर सगळी पाठ कर, किंवा पहिलं कडवं तरी आलंच पाहिजे. आणि मी मदत करेन तुला पूर्ण प्रार्थना म्हणायला. पण सगळ्यांनी प्रार्थना पाठ करायची. ओके, आजचा वर्ग आपण इथेच थांबूया. 5 मिनिट आधीचा पण थांबवतोय, कारण पुढचा वर्ग 11 वाजता सुरू होतो ना, म्हणून. चालेल, चला मग मज्जा करा सगळ्यांनी वीकेंड. बाय बाय. बाय बाय. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू सर. धन्यवाद. 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 बरोबर. बाय म्हणून बायला बाय. बायला